विद्यार्थी मित्रांनो, आज 14 एप्रिल. आज उत्सव आहे एका अशा सूर्याचा ज्याने गुलाबीचा अंधार चिरून टाकला. आज जयंती आहे अशा महामानवाची ज्यांनी हातातील साखळदंड तोडून आपल्या हातातील लेखणी दिली. ज्यांच्या संविधानामुळे आज मी इथे बोलते आणि तुम्ही सन्मानाने ऐकताय, अशा त्या विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भाषण आवडल्यास लाईक देखील नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. सन्माननीय अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या तेजस्वी भारत देशाची भवितव्य असलेल्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज 14 एप्रिल ही केवळ एक तारीख नाही, तर हा एक विचार आहे. आज एक उत्सव आहे. अन्यायाविरुद्ध पेटलेल्या मशालीचा, अज्ञानाचा अंधार चिरणाऱ्या सूर्याचा आणि गुलामीच्या बेड्या तोडणाऱ्या महामानवाचा. आज आपण इथे एका अशा क्रांती सूर्याची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत, ज्यांनी केवळ इतिहास वाचला नाही तर इतिहास घडवला. सुरुवात करताना त्या महामानवाच्या चरणी या काही ओळी अर्पण करते. नभात गजावे नाव ज्यांचे, असे कीर्तिवंत ते होते. गुलामीच्या अंधारात चकाकणारे तेजस्वी सूर्य ते होते. ज्यांच्या लेखणीने बदलले नशीब कोटी कोटींचे, ते दुसरे तिसरे कोणी नसून माझे भीमराव होते. शून्यातून विश्व निर्माण करणारा बालक. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व नशिबवान आहोत की आपल्याला सर्व सोयी सुविधा मिळतात. पण विचार करा त्या भीम नावाच्या बालकाचा, ज्याचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महूच्या लष्करी छावणीत झाला. ज्यांच्या वाट्याला जन्मापासूनच कष्टाचे डोंगर आले. शाळेत गेल्यावर ज्यांना वर्गाच्या बाहेर बसवले जायचे, ज्यांना तहान लागल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी तासनतास दुसऱ्यांची वाट पाहावी लागायची. पण भीमराव घाबरले नाहीत. त्यांनी ठरवले की जर ही व्यवस्था मला आज पाणी नाकारत असेल, तर मी उद्या असे ज्ञान मिळवीन ही व्यवस्थाच माझ्या ज्ञानाची तहानलेली असेल. हा जिद्द आणि हा आत्मविश्वास प्रत्येक विद्यार्थ्याच्या रक्तात असायला हवा. ज्ञानाचा अखंड उपासक विद्येविना मती गेली. महात्मा फुलेंनी म्हटले होते, विद्येविना मती गेली. हे सूत्र बाबासाहेबांनी आत्मसात केले. बाबासाहेब हे जगातील सर्वात मोठे वाचक होते. लंडनमध्ये असताना त्यांनी दिवसाचे 18-20 तास अभ्यास केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी अवघ्या काही वर्षात डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली. विद्यार्थी मित्रांनो, तुमची आजची मेहनत तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. बाबासाहेब म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज आपण मोबाईलमध्ये गेम खेळण्यात वेळ घालवतो, पण बाबासाहेबांनी परदेशात असताना जुनी पुस्तके वाचून आणि पाव खाऊन आपले शिक्षण पूर्ण केले होते. हा त्याग कशासाठी होता? केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, विद्येच्या या मंदिरात भीमरायांचा आदर्श ठेवा. पुस्तकांच्या संगतीत आपला सुंदर संसार ठेवा. मिळेल यश नक्कीच तुम्हाला. जिद्द मनात पक्की ठेवा. साहेबांच्या विचारांची मशाल हृदयात पेटते ठेवा. समतेचा महामेरू आणि संविधान. जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, तेव्हा देशाच्या विखुरलेल्या आशांना एकत्र बांधण्याचे काम बाबासाहेबांनी केले. त्यांनी दिलेले भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर तो आपल्या जगण्याचा आधार आहे. संविधानामुळेच आज प्रत्येक भारतीय नागरिकाला सन्मान मिळाला आहे. मग तो गरीब असो वा श्रीमंत, सर्वांना समान मतदानाचा अधिकार मिळाला. मुलींच्या शिक्षणाबद्दल बाबासाहेबांची मते अतिशय प्रखर होती. आज आपल्या वर्गातील माझ्या मैत्रिणी बहिणी शिक्षण घेत आहेत. हे केवळ बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाचे फळ आहे. त्यांनी महिलांना अधिकार दिले, म्हणून आज स्त्रिया आकाशाला गवसणी घालत आहेत. विद्यार्थ्यांचे 5 गुण आणि बाबासाहेबांचे विचार. आजच्या पिढीला मला सांगायचे आहे की बाबासाहेबांनी आपल्याला 3 मंत्र दिले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका म्हणजे केवळ पदवी घेऊ नका, तर विवेक जागृत करा. संघटित व्हा म्हणजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकत्र या. संघर्ष करा म्हणजे अन्यायाविरुद्ध, अंधश्रद्धेविरुद्ध आणि वाईट सवयींविरुद्ध लढा. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्या हातात पुस्तक असते त्यांच्या पायाशी जग झुकते. बाबासाहेबांकडे 50,000हून अधिक पुस्तकांचे वैयक्तिक ग्रंथालय होते. आपण वर्षाला किमान 10 पुस्तके तरी वाचतो का? हा प्रश्न स्वतःला विचारा. नकोत आम्हा फुलांची हार, नको आहे ही श्रीमंती. आम्हाला हवी आहे फक्त साहेबांच्या विचारांची क्रांती. जगाला देईल जो प्रकाश, अशी हवी आहे प्रगती. आणि वागावे आम्ही सदा ठेवून भीमरायाची स्मृती.
एक नवा संकल्प, उद्याचा भारत. बाबासाहेबांचे स्वप्न होते की भारत एक प्रबुद्ध राष्ट्र व्हावे. प्रबुद्ध म्हणजे ज्ञानी, सुसंस्कृत आणि न्यायप्रिय. आज आपण शपथ घेऊया की आपण अफवा पसरवणार नाही, आपण कोणाचा द्वेष करणार नाही आणि आपण आपल्या अभ्यासात कधीही कसर ठेवणार नाही. ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी पेनच्या जोरावर जगावर राज्य केले, त्याचप्रमाणे आपणही आपल्या प्रतिभेने, विज्ञानाने आणि कलेने भारताचे नाव जगात उंचावूया. आपला जय भीम हा नारा केवळ आवाजासाठी नको, तर तो आपल्या प्रगतीचा हुंकार असायला हवा. ध्येयवेड्याचा महासागर, कोलंबिया ते लंडन, जिद्दीचा आदर्श. विद्यार्थी मित्रांनो, आपण थोड्याशा अपयशाने खचून जातो, पण बाबासाहेबांच्या ध्येयवेड्याचा विचार करा. परदेशात शिक्षण घेताना त्यांच्याकडे ना पुरेसे पैसे होते, ना खाण्याची सोय. अनेकदा ते केवळ एका पावाच्या तुकड्यावर संपूर्ण दिवस काढायचे, पण त्यांच्या डोळ्यांसमोर भारताच्या कोट्यावधी शोषितांचे अश्रू होते. त्यांना माहित होतं की जर मी आज भूक सहन केली, तरच उद्या माझा समाज सन्मानाची भाकरी खाऊ शकेल. त्यांची ही तपस्या आजही आपल्याला हेच सांगते की ध्येय गाठायचं असेल तर कष्टाच्या आगीत स्वतःला जाळावंच लागतं. ज्यांच्याकडे स्वप्न असतं त्यांना झोप येत नाही, ज्यांच्याकडे स्वप्न असतं त्यांना झोप येत नाही आणि ज्यांच्याकडे जिद्द असते त्यांना थकवा जाणवत नाही. वाचनाची ओढ, ज्ञानाचा अथांग साठा. आजच्या काळात आपण गुगलवर माहिती शोधतो, पण बाबासाहेब स्वतः ज्ञानाचे सर्च इंजिन होते. त्यांच्याकडे 50,000हून अधिक पुस्तकांचे राजगृह नावाचे जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. पुस्तक वाचताना ते त्यात इतके मग्न व्हायचे की त्यांना तहान भूक कशाचे भान राहायचे नाही. पुस्तक ही त्यांची सर्वात मोठी शक्ती होती. ते म्हणायचे, ज्यांचं घर पुस्तकांनी सजलेलं असतं, ज्यांचं घर पुस्तकांनी सजलेलं असतं, त्या घराला नशिबाची भीती नसते, त्या घराला नशिबाची भीती नसते. आज आपण घराघरातून मोबाईल बाजूला ठेवून जर महामानवांचे ग्रंथ वाचले, तरच आपल्या विचारांची प्रगती होईल. विचार करा, ज्यांच्या हातात पुस्तक असतं त्यांच्याच पायाशी हे जग नतमस्तक होतं. समतेचा जाहीरनामा, माणुसकीचा धर्म. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ संविधान दिलं नाही, तर त्यांनी आपल्याला माणूस म्हणून ओळख दिली. ज्या काळात सावलीचा सुद्धा विटाळ मानला जायचा, त्या काळात त्यांनी समतेचा महामंत्र दिला. त्यांनी सांगितलं की कोणताही माणूस जन्माने श्रेष्ठ नसतो, तर तो त्याच्या कर्तृत्वाने आणि विचाराने श्रेष्ठ असतो. त्यांनी दिलेल्या संविधानाने राजाचा मुलगाच राजा होईल ही प्रथा मोडीत काढली आणि जो पात्र असेल, जो कष्टाळू असेल, तोच या देशाचे भविष्य घडवेल हा विश्वास दिला. ही समतेची शिकवण आपण केवळ भाषणापुरती न ठेवता आपल्या वर्तनातून, आपल्या मित्रांशी वागताना आणि समाजाशी जोडताना पाहिली पाहिजे. विज्ञानाभिमुख दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलन. बाबासाहेब हे आधुनिक भारताचे वैज्ञानिक विचारवंत होते. त्यांनी आपल्याला चिकित्सक व्हायला शिकवलं. डोळे मिटून विश्वास ठेवण्यापेक्षा डोळे उघडून प्रश्न विचारायला त्यांनी शिकवलं. ते म्हणायचे की तुमची प्रगती ही तुमच्या विचारांच्या शुद्धतेवर अवलंबून आहे. अंधश्रद्धा आणि जुन्या रूढी परंपरांच्या बेड्या तोडून विज्ञानाची कास धरा. आजच्या या स्पर्धेच्या युगात जर आपल्याला टिकायचं असेल, तर आपल्याकडे विज्ञानाची दृष्टी आणि बाबासाहेबांचा तर्कशुद्ध विचार असायला हवा. जेव्हा आपण प्रश्न विचारतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने बुद्धीचा विकास होतो आणि क्रांतीची सुरुवात होते. नव्या पिढीचा महासंकल्प. शेवटी माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनो, बाबासाहेबांचा वारसा सांगणं म्हणजे केवळ निळ्या टोप्या घालणं किंवा जयघोष करणं नव्हे, तर त्यांचा वारसा सांगणं म्हणजे त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणं होय. त्यांनी पाहिलं होतं एक असा भारत जिथे कोणीही उपाशी नसेल, जिथे सर्वांना शिक्षणाची समान संधी असेल आणि जिथे द्वेषापेक्षा प्रेमाला जास्त किंमत असेल. चला तर मग आज या पावनदिनी संकल्प करूया की आपण आपले चारित्र्य घडवूया, आपली बुद्धी तेज करूया आणि आपल्या कर्तृत्वाने या भारत मातेचा शिरपेच जगात उंचावूया. कारण आपण ज्यांचे अनुयायी आहोत त्यांनी शून्यातून जग निर्माण करण्याची किमया करून दाखवली आहे. शेवटी एवढंच म्हणेन, महामानव कधीच मरत नसतात, ते त्यांच्या विचारातून जिवंत असतात. जोपर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव या विश्वात आदराने घेतले जाईल. जाता जाता 2 ओळी. कोटी कोटी कंठांतून एकच गाणे उमलू दे, कोटी कोटी कंठांतून एकच गाणे उमलू दे. भीमरायांचे विचार आता घरोघरी पोहोचू दे. ज्याने दिले आम्हाला जीवन, ज्याने दिले आम्हाला जीवन, ज्याने दिले आम्हाला नाव, त्या महामानवाच्या चरणी, त्या महामानवाच्या चरणी माझा नतमस्तक हा भाव, माझा नतमस्तक हा भाव. जय भारत, जय संविधान. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आजचं धमाकेदार भाषण. जर हे शब्द तुमच्या काळजाला भिडले असतील तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार लिहून तुमची उपस्थिती नोंदवायला विसरू नका.
तुमच्या एका शेअरमुळे बाबासाहेबांचे हे विचार घराघरात पोहोचू शकतात, म्हणून शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका धगधगत्या विषयासोबत. तोपर्यंत भीमरायांचा वारसा आता प्रत्येक हृदयात असू दे. भीमरायांचा वारसा आता प्रत्येक हृदयात असू दे. त्यांच्या विचारांची मशाल जगाला प्रकाश होऊ दे. धन्यवाद.